नमस्कार मंडळी, मी अर्चना इंगोले तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओवरती आणि माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अर्चना इंगोले। तर पाऊस चालू झाला आहे आणि आम्हाला जायचं होतं हळदीसाठी। तर आम्ही आलो 8 वाजले असतील बहुतेक, हो 7:30-8 वाजले असतील, 8-8:30, कारण की लग्नच होतं कार्यालयामध्ये रात्रीचं लग्न ठेवलं होतं आणि लग्न झाल्यानंतर कार्यालय म्हणजे कामं करून देणार होते आम्हाला हळदीसाठी। आणि कार्यालयामध्येच हळद झाली शेवटी, कारण की पाऊस आला होता आणि पावसामुळे हळद मध्येच करावी लागली, कारण नाहीतर अगोदर बाहेर गार्डनमध्ये करायचं ठरवलं होतं, पण पावसामुळे कॅन्सल केलं आणि हळद ठेवली मध्ये। तर आम्ही आलो होतो त्यावेळेस नवरदेव नवरीच्या अंघोळ्या चालू होत्या आणि इथे विराट आणि चैतन्य नवरीला आंघोळ घालतात। तर त्यांचं झाल्यानंतर आम्हाला बोलवलं, मग आम्हीसुद्धा नवरीला आंघोळ घातली। तर ह्या ज्या आहेत अलीकडच्या ताई आहेत, आणि येलो कलरची फ्रॉक जो घातला आहे ती माझी मोठी मुलगी उन्नती आहे, आणि मधली जी आहे ती शिवांशिका आहे। तर त्यानंतर नवरीची मम्मी पप्पांनी घातली, आणि बाहेर जर गार्डनमध्ये हळद केली असती तर मस्त फोटो वगैरे क्लिक झाले असते छान, आणि हळदीला उशीर पण झाला नसता, पण पावसाने सगळा राडा करून टाकला। इतके दिवस पाऊस नाही आला आणि नेमकं हळदी दिवशीच पावसाला सुरुवात झाली। तर त्यानंतर अनुष्का, स्वरा आणि उन्नती या तिघींनी आंघोळ घातली। हे बघा, अलीकडची अनुष्का, मधली अनुष्का आहे ती माझ्या नंदेची मुलगी आहे, आणि अलीकडची स्वरा ताईच्या जावेची मुलगी आहे, आणि अलीकडची ही येलो कलरच्या फ्रॉकवाली माझी मोठी मुलगी आहे। तर मस्तपैकी हळद झाली, आणि हळद झाल्यानंतर वरती हॉलमध्येच डेकोरेशन केलं होतं। मग आम्ही वरती गेलो सगळेजण, आणि वरती आल्यानंतर नवरी आणि नवरदेवाचं बहुतेक मेकअप चालू असेल, तर मेकअपला वेळ लागणार होता, त्यामुळे सगळ्यांनी ठरवलं की अगोदर सगळ्यांनी जेवण करायचे, मग नंतर हळदीचा प्रोग्राम सुरू करायचा। त्यानंतर आम्ही गेलो खाली जेवणासाठी, आणि जेवणाचे मेन्यूसुद्धा मस्त होते। पुरी होती, आणखीन मसाले भात होता, जामुन होते, पनीरची भाजी होती, मसाला राईस होता, आणि बस एवढं होतं। तर या सगळेजण जेवायला म्हणून इथं सुरुवात केली आहे। तर आम्हीसुद्धा जेवायला बसलो, सगळे सोबतच बसले। सगळ्यांची जेवणं झाल्यानंतरच हळदीचा कार्यक्रम करायचा होता। तर इथे आम्ही दोघी बसलो, आई अनुष्का आणि उन्नती पलीकडे बसल्या होत्या, आणि मी आणि रूप्स आम्ही दोघी सोबत बसलो होतो। रुपाली आमच्या इथेच राहते, खाली किरायनी राहते। तर खूप छान मुलगी आहे, आणि तिनं खूप माझी हेल्प केली व्हिडिओ काढण्यामध्ये, फोटो क्लिक करण्यामध्ये, आणि खूप छान गोड अशी मुलगी आहे। तर येत नव्हती सोबत, पण तिला म्हटलं चल घरी बसून काय, आई गावाकडे गेल्यामुळे ती एकटीच होती, म्हटलं चल बोर होशील म्हणून तिला सोबत आणलं होतं, फोर्स केला होता, कारण की ती नकोच म्हणू लागली। तर हे बघा, हळदीचा कार्यक्रम सुरू झाला, आणि इथे नवरदेव आणि नवरी आले। तर हळदीला उशीर होणारच होता, कारण की लग्नाला अगोदर कार्यालय लग्नासाठी दिलेलं होतं, आणि त्यांनी 6चं लग्न म्हणल्यानंतर लग्न वगैरे झाल्यानंतर कार्यालय रिकामं करून दिलं, तर त्यामुळे थोडा उशीर झाला। आणि तरी पण हळदीचा कार्यक्रम एकदम मस्त असा झाला। सगळेजण जोडीने हळद लावत होते, आणि हळद म्हटलं की खूप काही जणांमध्ये खूप खेळतात, म्हणजे माझ्या माहेरीच आम्ही हळद एवढी खेळतो ना, म्हणजे कुठे कुठे जास्त नाही, असं म्हणजे नॉर्मल थोडीशीच, म्हणजे हे कोणाकोणाला आवडत नाही। तर आमच्या इथे खूप खेळतात माहेरी, आम्ही 4-5 किलो हळद तर खेळण्यासाठीच लावतो एक्स्ट्रा, आणि नवरदेव नवरीची तर वेगळीच असते एकदम। हळद म्हणजे खूप आम्ही एन्जॉय करतो, खूप मजा येते। असं एक लहान लेकरू पण सोडत नाही, आणि असं मोठं पण एक पण सोडत नाही, इतकं सगळेजण आवर्जून आणि आवडीने हळद खेळतात, त्यामुळे हळदीचा प्रोग्राम मला फार आवडतो। तर इथे हळद चालूच झाली होती, सगळ्यांनी जोडीने हळद लावली, आणि आम्हीसुद्धा लावली। त्यानंतर शिवलासुद्धा हळद लावायची होती, तर इथे शिवसुद्धा आली आहे हळद लावायला। तर मला म्हणे हे बघा, तर मी लावल्यानंतर शिवांशिकाने लावली, आणि इथे शिवचे पप्पासुद्धा आले। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा। तर आणि माझा मेकअप कसा वाटला तेही नक्की सांगा। तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि
बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण की मी जेव्हा नवनवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। तर इथे मोनू म्हणत होती माझेसुद्धा फोटो काढ, तर तिचे काही फोटो काढले। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि परत आम्ही निघालो घरी। तर बाय।